तुम्हाला आठवतं का म्हणजे जेव्हा शाळेत आपल्या टीचर म्हणायचे जे आता तुम्ही फ्रेंड फ्रेंड करताय ना ते तुमच्या आयुष्यात पुढे राहणार पण नाही आणि तेव्हा आपण त्यांना म्हणायचो की हां असं कसं राहणार नाही तर आम्ही टिकवून दाखवेनच नाही आम्ही राहणार कायम सोबत राहणार. आपले टीचर जे सांगत होते आपल्याला तेच खरं होतं. म्हणजे बघा आपण स्कूलमध्ये असताना खूप फ्रेंड्स बनवते तर आपला एक छान ग्रुप असतो. कॉलेजला गेल्यानंतर पण आपलं फ्रेंड्स बनतात किंवा आपल्या एज्युकेशनल लाईफमध्ये भरपूर फ्रेंड्स बनवतो आणि ते असं नाही की बनून जातात म्हणजे ते आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये आपण असतो आपण एकमेकांसोबत कनेक्ट होतो आणि आपली फ्रेंडशिप बनते आणि खूप छान ग्रुप्स बनतात आणि मग त्यावरून व्हॉट्सअप ग्रुप्स पण निघतात. पण खूप काळानंतर काय होतं की त्यांच्यासोबत जी आपली पहिली वाईब असते म्हणजे त्यांच्यासोबत असताना जसं पहिलं आपल्याला वाटायचं तसं आता फील होत नाही. त्यासारखं ठरवतो की या आपण भेटूया आणि पहिल्यासारखी खूप मजा करायची आपण किती पहिला खूप मजा करायचो आपण हे करायचो ते करायचो. सो त्या गोष्टी जशा केल्या त्या आता आपण करताना ती मज्जा किंवा तो आनंद आहे तो आपल्याला आता भेटत नाही. भेटणं पण कमी होतं सगळ्यांचं आणि बोलणं पण कमी होतं. पण हे पण नाही की आपण टिकवण्याचा प्रयत्न करत नाही आपण प्रयत्न करतो की मग काय होतं ज्या आपल्याला गोष्टी आवडतात करायला त्या त्यांना आवडत नाहीत मग त्यांना ज्या गोष्टी आवडतात करायला त्या आपल्याला आवडत नाहीत आणि मग असा एक पॉईंट येतो की जिथं आपल्याला असं वाटतं की नाही यार ज्या आपण पहिल्या गोष्टी करत होतो त्या आत्ता करण्यात एवढी मज्जा वाटत नाही आहे. पण हे सगळं असं होते म्हणजे मग आपण वाईट आहोत किंवा ते फ्रेंड्स वाईट आहेत असा त्याचा अर्थ नाही आहे. द थिंग इज की जेव्हा आपण शाळेत होतो मग ते कुठल्या पण बॅकग्राऊंडमध्ये येऊ देत म्हणजे त्यांचं फायनान्शियल कंडिशन वेगळं असेल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड सगळ्यांचं वेगळं असेल पण जेव्हा आपण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये फ्रेंड्सना भेटतो तेव्हा आपण सगळे एका लाईनमध्ये असतो की आपले प्रॉब्लेम्स काही मोठे नसतात म्हणजे प्रॉब्लेम असतात ते एज्युकेशनल असतात. आपल्या सगळ्यांचं गोल्स पण एकच असतात की चांगले मार्क्स पाडायचे आहेत आपल्याला एक्झाममध्ये आणि तिथं प्रॉब्लेम पण आपले सेम असतात. म्हणजे आपले प्रॉब्लेम काय असतात की ह्या सब्जेक्टमधलं मला जमत नाही आहे किंवा हे मला येत नाही आहे आणि तुझा अभ्यास झाला का माझा झाला किंवा कॉलेजमध्ये असताना असाइनमेंट झाली का तुझी. सो हे सेम प्रॉब्लेम असतात आणि तिथं आपण सेम सोल्युशन काढतो सगळे मिळून आणि त्यामुळे ती वाईब मॅच झालेली असते आणि तिथं आपल्याला सेफ फील होतं आणि तेव्हा आपण खूप एन्जॉय करतो आणि ते असते एज्युकेशनल इन्व्हायरमेंट असतं आणि म्हणून तिथं आपण सेम फील करतो किंवा खूप मज्जा मस्ती करतो. पण गोष्टी तेव्हा चेंज व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण रिअल लाईफमध्ये एंटर करतो म्हणजे एज्युकेशनल लाईफ झाल्यानंतर समजा ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडतो आणि रिअल लाईफमध्ये जेव्हा जगायला लागतो तेव्हा सगळ्यांचे आपले प्रॉब्लेम्स सेम राहत नाहीत. सगळ्यांना येणारे चॅलेंजेस सेम राहत नाहीत. कुणाला तरी फायनान्शियल प्रॉब्लेम असतो तर कुणाचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचं वेगवेगळं सफरिंग चालू असतं. रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात आपल्यावर आणि मग टाईम भेटत नाही कारण की सगळेजण सक्सेसच्या मागं लागलेले असतात की त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं आणि सगळे वेगवेगळ्या रोडने चाललेले असतात. मिस्टेक्स पण वेगवेगळ्या होतात. समजा मी जे आता मिस्टेक करते तो त्या पर्सनच्या लाईफमध्ये वेगळ्या मिस्टेक चालू असतात आणि वेगवेगळी काय होते ग्रोथ चालू होते त्यांच्या लाईफमध्ये आणि जशी ग्रोथ होते त्यानुसार सगळ्यांना वेगवेगळे अनुभव देखील येत राहतात. त्यामुळे सगळे पर्सन वेगवेगळ्या थिंकिंगनुसार आणि थॉट प्रोसेसनुसार पुढे जात असतात. म्हणजे बघा आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे मिस्टेक्स आल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये. सगळ्यांची अंडरस्टँडिंगसुद्धा वेगवेगळी झाली. लेसन्ससुद्धा वेगवेगळे आले आणि जे आपण स्कूल्समध्ये आणि कॉलेजमध्ये सेम लाईनमध्ये जात होतो ती लाईन आता ब्रेक झाली आणि ती लाईन आता वेगवेगळी झाली. सो काय होतं एवढं सगळं चेंजेस झाल्यानंतर जेव्हा आपण परत भेटतो त्या मित्रमैत्रिणींसोबत तेव्हा काय होतं की पहिल्यासारखी ज्या गोष्टी आपण करायला ट्राय करतो की तेव्हा आपण ती गोष्ट किती छान केलेली आणि आता आपण ती परत करूया आणि तसाच सेम एन्जॉय करूया. सो ते कसं होणार कारण आपल्या सगळ्यांची आता जी थॉट करण्याची प्रोसेस आहे जे लाईफबद्दल विचार करण्याची जी प्रोसेस आहे ती वेगवेगळी झाली आहे आणि मग तिथं आपल्याला ती गोष्ट पहिल्यासारखी करून पण पहिल्यासारखी वाटत नाही आणि मग तिथं आपण गिल्ट फील करतो की म्हणजे मी बदलली आहे का हा समोरचा जो माझा मित्र आहे किंवा माझी मैत्रीण आहे ती बदलली आहे. इवन यात आपल्या कुणाचाच दोष नसतो बिकॉज लाईफ इज चेंजफुल. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आधी करायला आवडत होती ती आता आपल्याला आवडेलच असं नाही आहे किंवा आपण आता जसे लहान होतो तसेच अजून आपण आहोत का नाही आहे. आपण प्रत्येक दिवशी चेंज होत असतो आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये चेंज होत असतो आणि तो चेंज एक्सेप्ट करून आपण जर का पुढे गेलो
जो पर्सन जसा आहे त्याला ॲक्सेप्ट केला तर गोष्टी खूप सॉर्ट आऊट होतात. सो त्यामुळं आपण ज्या पहिल्या गोष्टी केलेल्या होत्या, ज्या सेम गोष्टी आपण आत्ता करायला बघितल्या, तर आपल्याला ते कनेक्शन फील होत नाही. मी असं म्हणत नाही की सगळ्यांच्या सोबत असं होतं, कोणत्या तरी व्यक्ती बरोबर नाही होत आपल्याला फील, की ते पहिल्यासारखं कनेक्शन आपल्याला फील नाही होत. पण जर का असं होत असेल आपल्यासोबत तर दॅट इज ओके. आणि आपण तिथं असं गिल्ट फील नको करायला पाहिजे की माझ्या आयुष्यात लोकं राहत नाहीत किंवा जी पहिली होती ती माझ्यासोबत अजून राहिली नाहीत. म्हणजे जी आपण फ्रेंड स्कूलमध्ये बनवलेत किंवा कॉलेजमध्ये बनवलेत, ज्यांच्यासोबत आपलं कनेक्शन खूप चांगलं होतं कॉलेजमध्ये पण स्कूलमध्ये पण, त्या फ्रेंड्सना आपण आपल्या लाईफमध्ये लाईफ टाईम मेंटेन करेन तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण आपल्या लाईफमध्ये माणसं येणार आणि जाणार आणि तेच लाईफ आहे. म्हणजे काही माणसं येणार आपल्या लाईफमध्ये, ते आपल्याला खूप चांगलं शिकवून जातील, काही खूप छान मेमरीज देऊन जातील. सो त्यांना मी कायम माझ्यासोबत ठेवणार हा जर का आपला अट्टहास असेल तर दॅट इज नॉट ओके. आपण हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की माणसं आपल्या लाईफमध्ये जसं येणार आहे तशी ती जाणार देखील आहेत. आणि आपण फक्त ह्याच्यावर होल्ड नाही केलं पाहिजे की माणसं माझ्या लाईफमध्ये फक्त येत आहेत. सेम ॲज इट इज ते लाईफमध्ये जाऊसुद्धा शकतात. ही रिॲलिटी आपण डोक्यात ठेवली तर तिथं आपल्याला गिल्ट नाही होणार की माझी फ्रेंडशिप मी टिकवली नाही किंवा तो माझा फ्रेंड किंवा ती माझी फ्रेंड मला लाईफ टाईम जपायची होती किंवा माझ्यासोबत ठेवायची होती, त्यांना मी नाही ठेवू शकले. हा लाईफचा पार्ट आहे की आपल्या लाईफमध्ये माणसं येणार जाणार देखील, कोणीही आपल्याबरोबर लाईफ टाईम राहू शकत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला ही फिलिंग येणारच नाही की त्यांना मी जपू शकले नाही किंवा ते माझ्या लाईफमध्ये नाही आहेत, जर का त्या समोरच्या मित्रमैत्रिणींकडून आपल्याला सपोर्ट येत असेल आणि तो सपोर्ट आपण देखील त्यांना देत असेल. म्हणजे समजा आपले करिअरचे रोड जरी डिफरंट असले तरी पण काही फ्रेंड्स असे असतात की तू जे करतेस ते खूप चांगलं करतेस आणि आय विश मी हे करू शकले असते, पण तू करतेस याचा मला खूप आनंद आहे आणि मला खूप चांगलं फील होते तुझ्याबद्दल आणि नेहमी सपोर्ट करेन आणि काही लागलं तर मला सांग. असे म्हणणारे जर का सपोर्टिव्ह फ्रेंड्स आपल्या लाईफमध्ये असतील तर त्यांना कधीच सोडू नका, कारण असे फ्रेंड्स भेटणं खूप कठीण आहे. जर का हा सपोर्ट जर का असेल तर मग त्यांना आपण कधी गमावलं आहे अशी आपल्याला फिलिंग येणारच नाही. म्हणजे आपण कुठेही गेलो तरी ते आपल्याला खूप चांगली साथ देतात. दुसऱ्या साईडला जे आपले असे फ्रेंड्स असतील जे आपल्याला आपलं जे चाललं आहे त्याच्याबद्दल बोलत असतील की काय करणार आहेस तू, ह्यामध्ये काय करिअर आहे होय आणि काय करू शकणार नाहीस तू, उगाचच काहीतरी टाईमपास करत आहेस. आणि मग आपल्याला क्वेश्चन पडेल की आपले हे तेच फ्रेंड्स आहेत ज्यांच्यासोबत मी एकेकाळी खूप चांगल्या मेमरीज बनवलेल्या आणि खूप चांगलं एन्जॉय केलेलं आणि तेव्हा आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. सो माणसं चेंज होतात परिस्थितीनुसार, त्यांच्या लाईफमध्ये येणाऱ्या सिच्युएशननुसार, त्यांच्या लाईफमध्ये येणाऱ्या चॅलेंजेसनुसार. सो जो पर्सन पहिला आधी जसा होता तो आत्ता पण तसाच असेल ह्याची आपण अपेक्षा बाळगून राहणं हे चुकीचं आहे. मग अशा सर्कलमध्ये आपण का जाईल जिथं आपल्याला सेल्फ डाऊट होतो, कोणीतरी छोटा ट्रिगर केला की आपल्याला चांगलं नाही म्हटलं तर जर का आपल्याला सेल्फ डाऊट येत असेल तर तो ग्रुप आपण सोडून जे आपल्याला सपोर्ट करत आहेत त्यांच्यामध्ये जायला आपल्याला आवडलं पाहिजे. आणि अशा सपोर्टिव्ह लोकांसाठी किंवा अशा सपोर्टिव्ह मित्रांसाठी आपण आपला टाईम इन्व्हेस्ट करत असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. सो मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्या लाईफमध्ये माणसं येतील जातील आणि खूप चेंजफुल गोष्टीसुद्धा होतील बिकॉज लाईफ इज व्हेरी चेंजफुल. त्यामुळे ह्या सगळ्यात आपण आपली आणि आपल्या इमोशन्सची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर फ्रेंडशिपबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.